कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाव सांगा। मी कल्पना अशोक ढोरे, विठ्ठल सेवा मंडळ पुणे आमचे दीक्षित काका आहेत, ते सगळं सांभाळतात। आम्ही सगळे 150 लोक इथे सेवेला येत असतो। तुम्ही राहता कुठे? मी नागपूरला असते। नागपूरला? होय। पण दरवर्षी तुम्ही आषाढीच्या आधी इकडे येता? वर्षातून 4 वाऱ्या असतात आणि एक माघी आणि चैत्र पंचमीला असतं, आषाढी आणि कार्तिकी अष्टमीला सुरू होते आणि पूर्ण त्रयोदशीपर्यंत आम्ही असतो। सगळे आमचे सेवेकरी स्व इच्छेने आनंदाने इथे सेवा द्यायला येतात। मग आता मिस्टर पण आलेत? नाही, ते बिझनेस करतात, त्यांना वेळ मिळत नाही यायला। तुम्ही इकडे किती दिवसासाठी आलाय? 12 दिवस। ते खुश असतील ना 12 दिवस तिकडे? नमस्कार माऊली। नमस्कार। नमस्कार। या पहिल्या खेळातून या 6 माऊली आता पुढच्या टप्प्यावर दाखल झालेले आहेत, त्यांना आता थोडंसं बोलतं करणार आहे। माऊली, तुमचं नाव काय? रेणुका दत्तात्रय राव। आणि माहेरचं नाव? माहेरचं नाव रेणुका भीमराव बदाडे। माहेर कुठलं? घेतलं पंढरपूर। सासर पण पंढरपूर। कसं जमलं? हा, जमलं आता काय, हे आल्यावर रांगेत? नाही मग रांगेत नाही। बघण्याचा कार्यक्रम झाला। मग आता घरी कोण कोण आहे? मी आणि मुलगा माझा। तुम्ही आणि तुमचा मुलगा? मुलगा काय करतो? मुलगा कमांडर मध्ये आहे, कमांडर मध्ये येतो। होय ना? बरं। खुश आहात ना? आनंदात आहात ना? अशाच आनंदात राहा माऊली। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? शोभा बाळू पवार। तुम्ही कुठे राहता? सटाणा, नाशिक जिल्हा। नाशिक जिल्हा। सटाणा। सेवेसाठी इथे आलाय? सेवेसाठी आलोय। दरवर्षी येता? आता 2 वर्षापासून। 2 वर्षापासून येता। तुमच्या घरी कोण कोण आहे? 2 सुना, 2 मुलं। 2 सुना, 2 मुलं, 6 नातू। 6 नातू। अरे वा, मी काय नोंदणी करायला आलोय का? मग सुना कशा वागतात तुमच्याशी? एकदम छान। आणि तुम्ही? मी छान वागली तर त्या छान वागली। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा। दैवशाला शरद लवंकर। तुमचं माहेरचं नाव? दैवशाला नागनाथ स्वर्णकार। तुम्ही राहायला कुठे? राहायला इथंच पंढरपूर। पंढरपूर। आणि माहेर? माहेर लातूर। लातूर। एवढ्या लांबून इकडे कसे काय आला? वडिलांनी दिलं आले। वडिलांनी दिलं म्हणून आला? कसं वाटतं इकडे आल्यावर? छान वाटतंय। छान वाटतं ना? त्या मगाशी माऊली म्हणाल्या की त्या खवळतात, खरं आहे का? ती स्वभावाने तशी कडक आहे। कडक आहे पण अगदी व्यवस्थित आहे, सगळ्यांना सांभाळून घेऊन काम करते। होय ना? तर का आम्ही आता 8-9 वर्ष झालं तिच्या बरोबर आहे। 8-9 वर्ष येत आहेत। अरे वा, कौतुक करतायत तुमचं। तुम्हाला माहिती आहे का, तुमचं सूप पडलं तेव्हा केवढ्या खुश झाल्या सगळ्या? नमस्कार। नाव सांगा। सविता सुरेखन जावळे। आणि माहेरचं नाव? माहेरचं सविता सुभाष पवार। किती वर्ष झाली? इथे 4 वर्ष झाली। लग्नाला विचारतोय? 14 वर्ष झाली। 14 वर्ष? कसं जमलं? असं आई वडिलांनी ठरवलं। आई वडिलांनी ठरवलं। काय करतात मिस्टर? कृषी केंद्रामध्ये। तुमच्या दोघांमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? दोघांचा बी शांत आहे। दोघांचा पण शांत आहे? हो। अरे वा। मग तुमच्याकडे काय जबाबदारी इथे? इथं अन्नछत्रात। अन्नछत्रातच काम करतात। बरं। नमस्कार माऊली। नमस्कार। नाव सांगा। लक्ष्मीबाई बबनराव रठी। आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? 2 मुलं, मालक। मालक आहेत? मालक काय करतात? शेती। शेती। अरे वा। आणि तुम्ही इकडे सेवा देता? हो ना? पहिल्यांदाच आलो। यांच्या मनात काय चाललंय माहितीये? आम्ही इतकी वर्ष येऊन सूप पडलं आमचं। पण खुश आहात ना माऊली? हो, खुश। आनंदात आहात? व्हेरी गुड। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा। राजकन्या सोपान थावरे। आणि माहेरचं नाव? राजकन्या पनू घुमरे। राजकन्या आहात तुम्ही? बाहेर हत्ती घोडे ठेवलेले नाहीत ना? आणि आता कुठे राहता? तिथं पंढरपूर। माहेर? बीड। किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्षे। 15 वर्ष। कशी गेली 15 वर्ष? चांगले गेले। चांगली गेली। काय सांगाल या देवस्थानाबद्दल, इकडच्या तुमच्या सगळ्या व्यवस्थेबद्दल काय बोलावंसं वाटेल? सगळं चांगले गेले, सगळं चांगले। सगळं चांगलं आहे? अरे वा, एकदम मस्त वातावरण आहे। तुम्हाला खरंच वाटलं नसेल ना की आज असं काहीतरी होणार आहे म्हणून? आम्हालाही माहिती नव्हतं। पांडुरंगाचीच इच्छा असं म्हणायला पाहिजे। तुम्ही जी काही सेवा करता त्यातून या आमची सुद्धा गेली 20 वर्ष आनंद देण्याची वारी चालू आहे। आणि ही आनंदाची वारी सुद्धा आज पांडुरंगाच्या चरणी पंढरपुरात येऊन दाखल झालेली असताना आज
तुमच्या सुखासाठी प्रार्थना करत असताना या ठिकाणी या माऊलींना भेटायला मिळालं. नेहमी अन्न छत्रात आलेल्या प्रत्येक वारकरी असू द्या, भाविक असू द्या, त्याला अत्यंत मायेनं जेवू खाऊ घालायचं असं काम या सगळ्या माऊली करत असतात. आणि आषाढी एकादशी जसजशी जवळ येते तसा भक्तांचा ओघ इथे जो काही वाढू लागतो. पण या माऊली त्यांचं काम मात्र इमाने इतबारे, जसं घरातलं सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात तशाच ही जबाबदारी सुद्धा मनोभावे पार पाडतात. परत एखादं गाणं किंवा काही भजन किंवा स्तोत्र काही म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणाल? सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. आषाढी कार्तिकी एकादशीला, आषाढी कार्तिकी एकादशीला साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला, तुझ्या दर्शनाला. सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला. चंद्रभागे वाळवंटी वैष्णवाची झाली दाटी, चंद्रभागे वाळवंटी वैष्णवाची झाली दाटी. एकामेका बोध करती पांडुरंग धरा कंठी, पांडुरंग धरा कंठी. सांग सांग रुक्माबाई तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला, नामा वेडा केला. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, रुक्मिणी माता की जय. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, बाल गोपाल की जय. माईक आवडलाय तुम्हाला? ठेवून द्या. माऊली, आता तुमच्यापैकी ज्यांना कोणाला उखाणा घ्यायचा असेल ना तर तो माईकवर घ्यायचा. आषाढी वारीनिमित्त ज्ञानेश्वर माऊली वारकऱ्यासोबत करतात वारी. श्रीकांतरावांचं नाव घेते. आदेश बांदेकर आले होम मिनिस्टर घेऊन पंढरपूरच्या दारी. अरे वा वा माऊली. चांदीचा करण निर्याच्या घोळ्यात शुक्रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या मेळ्यात. अरे वा. 7 समोरच्या पलीकडे नागनाळीची वस्ती, ज्ञानेश्वराला पाटलाला मिळावल्या माझ्यापेक्षा जास्त. 7 ज्योती 7 मोती, ज्योतिराम माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. आत्रवाळी पत्राळी पत्रळता भात, भातावर होतो तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा वाडा, वाड्यात होती तुळस, तुळशीला घालत होती पळी पळी पाणी. सुनील डोंगऱ्याचं नाव घेते विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. छान. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.